जर तू केस मागे येईल म्हणतो, किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानाने बोलला पाहिजे त्या पदाला सन्मानाने बोललं पाहिजे. तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान. जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच गेम केला आहे. जरांगे पाटील हे अंतरावलीमध्ये सत्यांदा उपोषणाला बसले होते आणि आरक्षण भेटणार म्हणून त्यांनी हे उपोषण मागे घेतले. सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे अंतरावलीमध्ये जाऊन त्यांचं उपोषण हे सोडलं होतं. हैदराबाद गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करा असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. परंतु आता जरांगे पाटील हे चांगले चिडले दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी चांगले शब्द वापरले आहेत. ते म्हणतात देवेंद्र फडणवीस हा मराठ्यांचा मारेकरी आहे, हे आता सिद्ध झालं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस. फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड, स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला 100% तंतोतंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, तिसऱ्यांदा आता सत्तेत आहे. तेच मराठ्याचं झालं. आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही येऊ शकत. लरड कोणी आलं तर रे इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात असं ना खोळ तर काढून टाक, मराठी मागं नाही पुढं नाही. ते काढून टाक, हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला. खरंच काढून टाक. तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही तू बरबाटलेली टीम लावलेली का, काही बायाची काही गाड्याची, ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग. भापीत राहू नको, असंच भापीत राहशील, बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील, एका दिवसात. मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलंच फटकारलं आहे. आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी चांगली सडकून टीका केली आहे. वेळ पडली तर 4 कोटी मराठी रस्त्यावर उतरतील आणि नंतर या सरकारला पश्चाताप करावा लागेल असं कडक भाषेमध्ये जरांगे पाटलांनी चांगलंच सुनावलं आहे. तर जरांगे पाटलांसहित पंकजा मुंडे यांना देखील चांगलं त्यांनी कान टोचले आहेत. ते म्हणतात बीड जिल्ह्यासारखीच गत ही जालना जिल्ह्यात करायची आहे का? जालना जिल्ह्यात काही अधिकारी हे आता मराठा समाजाच्या विरोधात लढत आहेत. पालकमंत्र्यावरच त्यांनी गंभीर प्रश्न हे उपस्थित केले आहेत. नेमकं ते काय म्हणाले तुम्हीच बघा. काय नाही, तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या कटाटा सापडा आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावर कोणी नाही, बट काम जरा नीट कर. तुला वाटत असेल मी अधिकारी, तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहित नाही आणि शंका नाही घेत. आणखी मी माहिती घेतो त्याची. पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असावं, मग सांगतो तुला कसा, आणि पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं ते कामं सुरू करायचे का तुम्हाला. गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं, म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी. आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचा भंत्र्याचा ऐकून कामं करू नका. इथं मराठी होत मग तुमच्या मागे लागतील. नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी मापात्रा. जरांगे पाटलांचा सरकारला आता थेट इशारा आहे. इथून पुढे आंदोलन नाही तर आता थेट मुंबईमध्येच वादळ धडकणार आहे. आता सरकार गांभीर्याने घेत नाही, परंतु एकदा मुंबईमध्ये गेलं तर वापस यायचं नाही असा थेट सरकारला इशारा केला आहे. परंतु जरांगे पाटलांच्या अंतरावलीमध्ये उपोषण सोडण्याचा मागचा खरा हात नेमकं कोणाचा आहे? सुरेश धस की देवेंद्र फडणवीस? नेमकं जरांगे पाटलांचा खरा गेम कोणी केला? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.